आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। तो मुद्दा म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण आणि या संदर्भात पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील। त्यांच्या उपोषणाचा आता 4था दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालावत चालली आहे। चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्या तब्येतीची चिंता सध्या सर्वांनाच लागली आहे। 4थ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। यावेळी त्यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर आपला संताप व्यक्त केला। जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना विचारलं की माझी शुगर कशी काय वाढत चालली? पहिल्या दिवशी शुगर 71 होती आणि आता 85 कशी झाली? तुम्ही फडणवीसांना मॅनेज आहात आणि माझी तब्येत खोटी दाखवून सरकारला माहिती देत आहात। त्यांच्या या आरोपांनी वातावरणात तीव्रता वाढली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा समाज भावनिक झाला आहे। अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमलेले आहेत। त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि ते म्हणतायत की आरक्षणापेक्षा जरांगे पाटील आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। मराठा समाजातील या भावनिक लढ्यामुळे सरकारवर दबाव वाढत चाललाय। पण जिथे मराठा समाजाला जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठी पाठिंबा आहे, तिथेच ओबीसी समाज या मागणी विरोधात ठाम भूमिका घेतोय। ओबीसी समाजाने या मागणीला तीव्र विरोध दर्शवलाय। या मुद्द्यावरून आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव वाढत चाललाय। ओबीसी समाजाने देखील या लढ्यात आपली आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे या आरक्षणाच्या तिढ्यातून सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर होत चाललाय, तर दुसरीकडे सरकारवर समाजातील 2 प्रमुख गटांचा दबाव वाढतोय। मराठा समाजाचा आक्रोश आणि ओबीसी समाजाचा विरोध या सगळ्यावर कसा तोडगा निघणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 4थ्या दिवशी आलेल्या या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला। आता हे उपोषण कशा प्रकारे संपुष्टात येईल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार कोणता निर्णय घेईल ते पुढील काळात स्पष्ट होईल। या संवेदनशील घडामोडींवर अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा आमचा वन इंडिया मराठी यूट्यूब चॅनल।